घोसाळं किंवा गिलका किंवा स्पंज कार्ड. घोसाळ्याची भाजी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अगदी सहजपणे पचणारी अशी ही भाजी आहे. घोसाळं हे ब्लड प्युरिफायर म्हणून मानले जाते. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते. यामध्ये उपलब्ध असलेले आयर्न, पोटॅशियम, विटॅमिन हे ॲनिमिया, ब्लड प्रेशर आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. अशी ही आरोग्यदायी भाजी खाण्यास बरेच लोक नाक मुरडत असतात. आज आपण घोसाळं अशा प्रकारे बनवणार आहोत की नाक मुरडणारे सुद्धा 2 चपात्या जास्तच खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण 2 टेबलस्पून तेलामध्ये 1 टीस्पून राई टाकली. राई तडतडली की आपण सुके गरम मसाले टाकून घेऊया. आपण इथे 2 तेजपत्ता, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, 2 इलायची आणि अर्धा तुकडा दालचिनीचा टाकला. आता आपण 2 कांदे बारीक चिरून घातले. कांदा आपल्याला चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडा हिंग टाकतोय, पाव चमचा. तर नरम झाला बघा कांदा. कांदा नरम झाला. आपण टॅमॅटो टाकूया आणि बटाटा टाकूया. मसाला मी नंतर टाकणार आहे. आपण इथे 2 टोमॅटो आणि 2 बटाटे चिरून घेतलेत. बटाट्याची सालं काढून घेतलेली आपण आणि मीडियम साईजचे तुकडे करून घेतले. टोमॅटो आणि बटाट चांगलं नरम होईपर्यंत शिजवून घेऊया. भाजीत 1 टीस्पून मीठ टाकून घेऊया. भाजी चांगली परतून झाकण देऊन शिजवून घेऊया. आपण 1 चमचा आणि थोडं टाकतोय काश्मीरी मिरची पावडर. अर्धा चमचा आपण आगरी मसाला टाकला. 1 चमचा आपण हळद टाकतो. पाव चमचा आपण गरम मसाला टाकतो.
मसाले आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आपण 1 चमचा थोडं टाकलेली ना मिरची पावडर, आता थोडं टाकतो आपण 1/2 चमचा. घोसाळ्यांच्या वरचं थोडंसं साल हलकंसं काढून आणि त्याचे एवढे मीडियम साईजचे तुकडे करून घेतले. चांगलं परतून घ्यायचं. आता चांगलं मिक्स करून झाल्यावर 5 मिनिटासाठी झाकण देऊन शिजवून घेऊया. घोसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे आपल्याला या भाजीत पाणी टाकायची गरज नाही. आपण त्याच्यात भाजीत जे पाणी सुटेल त्यावरच शिजवायची ती. आणि भाजी 5 मिनिटात शिजली आपली, कारण घोसाळं शिजायला टाईम लागत नाही, खूप लवकर ही भाजी बनते. अशी साधी सोपी आणि डब्याला न्यायला एक चांगला पर्याय असलेली भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमची कशी झालेली तेही कळवा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.